नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. रेणावी, रेवणगाव, पारे, घोटी परिसरात ब्लॅक पॅन्थर म्हणजे काळा बिबट्या असल्याची खात्री झाली असतानाच आता तासगाव तालुक्यातील पेड येथे कोंबड्यांच्या खोराड्यात म्हणजे जाळी मारलेल्या खोराड्यात कोंबड्या खाण्यासाठी बिबट्या शिरला आणि जाळ्यात सापडला. स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत त्याला जेरबंद केले. नंतर वन विभागाने त्याला ताब्यात घेतल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. रात्री 10 वाजता शिवाजी शेंडगे यांच्या घराशेजारील असलेल्या कोंबड्यांच्या खोराड्यात कोंबड्यांचा दंगा ऐकून त्यांनी व घरातील लोकांनी बाहेर येऊन पाहिले असता जाळीमध्ये एक बिबट्या कोंबड्या फस्त करीत असताना दिसला. जाळीचा दरवाजा उघडा होता, तो धाडसाने बंद केला व जाळी कमकुवत असल्याने त्यांनी बाजूने पत्रा लावला व वन विभागाला माहिती दिल्यावर रेस्क्यू टीम पिंजरा घेऊन घटनास्थळी आली. सुमारे 4 तास बिबट्याला पकडण्याचा थरार सुरू होता. बिबट्याच्या डरकाळीमुळे परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. अखेर रात्री 2 वाजता बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्या आता थेट मानवी वस्तीत शिरून जर कोंबड्या फस्त करायला लागला तर मात्र आता ग्रामस्थांना त्याच्या समवेतच जगायला शिकले पाहिजे. माणसाने जंगलेच्या जंगले नष्ट केली आणि त्यामुळेच जंगली प्राणी आता मानवी वस्तीत येऊ लागले आहेत आणि त्यांची संख्याही आता वाढू लागली आहे. त्यामुळे माणसानेच आता आपली जीवन पद्धती बदलली पाहिजे. शेतातील कामे आता एकट्या दुकट्या माणसाने करायची का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकूणच विटा, भाळवणी, देवराष्ट्रे, आळसंद, रेणावी या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे पाहिल्याने बिबट्या आता मानवी वस्तीत रुळल्याचे दिसत आहे. माणसानेच आता त्यांच्या सवयीचा अंदाज घेऊन आपली दैनंदिन कामे करणे गरजेचे बनले आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.